हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर चला आपण ग्रीन टी घेऊया. आज चहा नाही आहे, डायरेक्टली ग्रीन टी घेतलेली आहे. कारण आज मला दुपारी ग्रीन टी घ्यायला वेळ भेटला नाही आहे, त्यामुळे मग संध्याकाळी चहाच्या ऐवजी ग्रीन टी घेत आहे मी. तर आपण ग्रीन टी घेऊया आणि मग बोलूया. ओके. झोपेतनं उठून फ्रेश वगैरे झाले आणि आता ग्रीन टी घेतली. तर तुमचं पण चहा पाणी वगैरे झालंच असेल. आणि आज बघा काहीच आवरलेलं नाही आहे, फक्त केस हे केलेले आहेत, बाकी मेकअप वगैरे काही नाही आहे. आणि हा आहे मिशोवरून ऑर्डर केलेला कुर्ती. तर कशी आहे कुर्ती? खूप छान वाटते आणि मला तर आवडली. मी ही दुसऱ्यांदा मागवली. पहिली पिंक कलरची मागवली होती, आवडली, म्हणजे छान दिसते पण. आणि बांधणी प्रिंट आहे आणि कॉटन आहे ते मेन म्हणजे. फक्त मागवताना तुमची जर साईज समजा स्मॉल असेल, मीडियम असेल, आता माझी मीडियम साईज आहे पण मी एल मागवली. तर काय होतं की ते कॉटन असल्यामुळे आपण वॉश केले की ते आकसतं आणि मग तो टाईट होतो किंवा मग कुठेतरी उतरायला लागतो. त्यापेक्षा मागवताना लूज मागवा, जेणेकरून तो टाईट होणार नाही. हे बघा, आता मला हे अजून लूजच राहिलं आहे आणि मी फिटिंग पण केलेली नाही आहे आणि करणार पण नाही, कारण ओके वाटतोय. तर कपडा छान आहे, मी काय ॲड वगैरे करत नाही आहे. ज्याला मागवायचं असेल त्यांनी मागवा, कारण छान आहे. आणि जी छान आहे तीच मी सांगणार आणि बोलणार तुम्हाला. तर विषय असा आहे, म्हणजे संक्रांत 15 तारखेला संक्रांत झाली. संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 2 दिवसापूर्वी, मी संक्रांतीच्या 2 दिवसांनी बनवते हे व्हिडिओ. तर संक्रांतीच्या दिवशी मी जेव्हा आवरून मंदिरात गेले, मी व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा, 2:30 वाजता मी मंदिरात गेले आणि माझा मुलगा घरी होता. तर माझा पार्टनर घरी आला, म्हणजे हबीबी घरी आला. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, तो लगातार 3 दिवस येत होता. तर तो काय येत होता? मुलीला भेटायला येत होता. आमच्या मुलीला भेटायला येत होता तो. आणि ती येणार आहे असं माहिती होतं, म्हणून तो 3 दिवस येत होता की तिला भेटायचं आहे म्हणून. तर ॲक्च्युली ती प्रॉब्लेम झाल्यामुळं ती आलीच नाही. तर तुम्ही आता तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की ती का आलेली नाही. तर त्याच्यात सांगते आहे मी तुम्हाला की ती येणार म्हणून भेटायला येत होता. आणि कदाचित संक्रांतीच्या दिवशी त्याला अपेक्षा पण असेल ना की मी, म्हणजे माझ्यात बदल झालाय का, किंवा मी त्याला माफ केले का, किंवा ती मी विसरली का, असं. तर तो आला. मी तिकडे गेल्याच्या नंतर तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर दोघं बसले गप्पा मारत आणि तो मुलाला माझ्याबद्दल काहीतरी बोलत होता, सांगत होता मुलाला. कारण त्यानं मला काही सांगितलं नाही, पण तो असं म्हणे की पप्पा जे म्हणतात ते बरोबर आहे. त्यानं मला आवाज देत होता आणि काहीतरी बोलत होता. तर मी किचनमध्ये होते आणि म्हणजे माझा मूड ठीक नव्हता. मुलगी आली नाही म्हणून माझा मूड ठीक नव्हता आणि तो मला आवाज देत होता की मम्मी मम्मी म्हणून. आणि म्हणजे मी बोलले नाही, तर तो लगेच मला म्हणला की पप्पा म्हणतात ते बरोबर आहे. मग मी म्हटलं पप्पा म्हणतात ते बरोबर आहे, काय म्हणतात पप्पा म्हटलं. तर ते आमच्या दोघं बापलेकामधला विषय आहे असं वाक्य बोलला आणि तो गप्प बसला. मी खूपदा विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यानं काही मला सांगितलं नाही. तर मला म्हणजे नाही का, मी माझ्या नवऱ्याबद्दल किंवा मी तुझ्याबद्दल कधीही मुलांना मनामध्ये काही भरवलेलं नाही आहे. आणि मी तुझ्याबद्दल मला त्यांना काही सांगावं असं माझ्याकडे नाही आहे. कारण मुलांनी जे बघितलंय ते मुलं डोक्यात ठेवतात आणि त्यांनी बघितले. विचार कर, तू त्यांना एवढं सारखं बोलतो, घरी चला, तिकडं घरी चला, आजीकडं चला म्हणतो. त्याला मुलीला पण म्हणायचा, आता म्हणत नाही आहे लग्न केलं तिनं म्हणून काय झालं, आत्ता बोलत नाही म्हणत नाही म्हणून काय झालं. पण त्याच्या आधी तिला पण तसं म्हणण्याचा प्रयत्न केला होता.
इवन ती घराच्या बाहेर हॉस्टेलला राहत होती तेव्हा पण तिला सारखं फोन केला जायचा, फोनवरती बोलायचा, चौकशा करायचा आणि मग नंतर तिला म्हणायचा घरी ये म्हणून. तुम्ही दोघं पण घरी चला म्हणजे ती एकटी पडेल. मागच्या वेळेला जर तो मुलीकडे बोलला होता त्याच्या अंदाजाने मला आता असं वाटत आहे की मुलाशी सुद्धा तो तसंच बोललेला आहे की तू घरी चल, तिला एकटीला पडू दे आणि ती एकटी पडल्यानंतर मग ती घरी येईल, असंच बोलला असेल. कारण तू मागे तर तीच बोलला होता मुलीला. तर त्याचं असं म्हणणं आहे की हे दोन्ही मुलं भेकून, ह्या मुलांमुळं मी हिम्मत करून राहते. तर हो, बरोबर आहे तुझं, मुलांमुळं मी हिम्मतच करून राहते. परंतु तू आज जरी ही मुलं घेऊन गेला ना तरी मला काही फरक पडणार नाही. कारण ह्या मुलांनी मला एवढा त्रास दिलेला आहे आत्ता अशात. त्या मुलीनं लव्ह मॅरेज करून मला इतकं परेशान केलंय, माझ्या विरुद्ध जाऊन किंवा नको त्या व्यक्तीशी लग्न करून माझ्या सगळ्या स्वप्नावरती, माझ्या सगळ्या म्हणजे मी जेवढी मेहनत केली तिच्यावरती तेवढ्या सगळ्यावरती पाणी ओतलेलं आहे. आणि राहिला प्रश्न मुलाचा, तर मुलगा सोबत ठेवून बघ तो किती परेशान करतोय. अरे मला 2.5 लाखाच्या म्हणजे वस्तूच्या मागण्या करतोय तो. काय 1.5 ते 2 लाखाच्या वस्तूच्या मागण्या करतोय. 1.5 लाखाचा आयफोन मागतोय तो मला आणि बुलेट मागतोय. तर ना तू घेऊन जा. मी रडते, अक्षरशः परेशान होते. मला जीवन नको नकोसं झालंय. मला इतकं तो मुलगा सुद्धा तुझा त्रास देत आहे म्हणजे तू कमी होता का म्हणून आता तो देत आहे. एक आई म्हणून मी सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, सगळं कर्तव्य मला जेवढं होते तेवढं मी करते. पण जर त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या असतील तर मी ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तर नाहीच करू शकत. मी काय माझे किडन्या विकायच्या का आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या? आणि जरी विकता आल्या ना, जर कोण घेत असेल तरी पण मी विकल. कारण आता जन्मच दिलाय ना आपण, मुलांना आपण जन्मच दिलाय. तर आता त्यांच्यासाठी आपल्या शरीराचा कुठलाही हिस्सा विकून जर त्याचे पैसे येऊन ह्या मुलांना ऐश करायला भेटत असेल तर बेटरच आहे ना. तर ते पण करेल बाबा मी. पण तू येऊन अशी फालतूची आग लावण्याचा प्रयत्न करणं आणि हे करणं, तर तो ते सोडून दे. तू काही जरी केलं, हे मुलं जरी तू तुझ्याकडे घेऊन गेला ना आणि मुलं जरी गेली ना तर मी आनंदाने राहील. कारण मुलं मोठे झाल्यानंतर काय टेन्शन असतं हे तू भोगलंच नाही, तू बघितलंच नाही. आणि तू नाही लहानपणी मुलांचं काय केलंय, बघितलंय, राहिले. कारण तू जॉबमुळं सतत बाहेर राहत होता. आणि मोठे जरी झाले तरी तू जॉबमुळं तू आणखीनच बाहेरच आहे. त्याच्यामुळं तू पैसे देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करशील ही मी गॅरंटीने सांगू शकते. कारण तू तेवढं कमवतो, तुझ्याकडं तेवढा पैसा आहे, तू त्याच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करू शकतो ही त्याला पण माहिती आहे. पण तरी पण तो तुझ्या ऐकतो का, तुझ्याकडे येतो का, का नाही येत आहे? कारण त्याला माहिती आहे त्याचं भविष्य कुठे आहे. आणि त्यांनी बघितलंय रे, त्यांनी बघितले की तू ना त्यांचा कधी विचार केला ना माझा कधी विचार केला. आणि तुझ्या घरातल्यांनी पण त्यांना कसं वागवले ते त्यांनी बघितले. मला त्यांना शिकवायची तुझ्यासारखी पाठीमागं येऊन पाठीमागं बोलायची, शिकवायची गरज नाहीये. कारण ना जे बघतं तसं मुलं हे करत असतात. त्यांनी बघितलेलं आहे किंवा त्यांना माहिती आहे. मी विचार कर, मी त्याला रोज म्हणते तू जा मला सोडून. मुलगी तर गेली, मी त्याला पण म्हणते मला वैताग आला की मला जास्ती टेन्शन झालं, मला जास्ती हे होईना गेलं की मी त्याला बोलते की तू मला जा सोडून, पण तो जात नाही. त्याचं कारण काय असू शकतं तूच विचार कर. जर मी त्याच्या अपेक्षा मोठ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, मी प्रत्येक गोष्ट खायला कुठलंही कमी नाही हे तुला पण माहिती आहे. मुलं म्हणूनच तो बिनधास्त राहतोय की ही मुलांना काही कमी पडू देत नाही, मुलांना त्रास होऊ देत नाही, हे तुला पण चांगलं माहिती. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मुलाची कुठलीही इच्छा पूर्ण करत नाही असं नाही. आता हे राहिला 1.5-2 लाखाच्या इच्छा, तर त्या जर पूर्ण केल्या ना तर तो माझ्या इथं बसल आणि कधीही कुठल्याही गोष्टीची मागणी करत तर ती बाबा होऊ शकणार नाही. आणि मी करत नाही आणि करणार पण नाहीये. मुलांना एक लिमिटपर्यंतच त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही आणि ते बिघडणार नाहीयेत. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यामुळे बिघडणार नाहीयेत. आणि जे
तू तुझ्या आईनं जशी तुझी परवरिश केली ना, तू कसा बिघडलेला आहे, तसं मला माझ्या मुलाला बिघडवायचं नाही आहे. माझ्या मुलाला मला म्हणजे खाऊन पिऊन ऐशमध्ये व्यवस्थित ठेवायचे. खूप मोठे मोठे शॉप, खूप मोठ्या मोठ्या हे चिल्लत लागू द्यायची नाही आहे मला. तर विचार कर की तुझ्याकडं तू किती जरी मागं येऊन कानं फुकले, किती जरी मागं येऊन त्यांना शिकवलं की तिला सोडून द्या, माझ्याकडे या म्हणजे ती पण येईल, आम्ही एकत्र राहू, तू किती पण म्हण, बघ तू ते येणार नाहीत. भली माझ्याशी बोलणार नाहीयेत, हे करणार नाहीयेत, परंतु मुलं तुझ्याकडं येणार नाहीत आणि तुझं ऐकणार नाहीत. ह्याचं कारणच मुलांना पण माहिती आहे की तू बाप म्हणून कुठलंही कर्तव्य पूर्ण केलेलं नाही आहे आणि त्यांना असताना काहीच सुख तू दिलेलं नाही आहे. आणि घरात त्यांना वागणूक कशी भेटत होती आणि ते आत्ता कसे राहत आहेत ते त्यांना म्हणजे माझ्यासोबत राहून, वेगळं राहून त्यांना समजलेलं आहे की खरी लाईफ काय असते, वातावरण कसं असतं, कसं जगायचं असतं, टेन्शन फ्री लाईफ कशी जगायची असते, आनंदात कसं राहायचं असतं आणि कुठलं जीवन त्यांना आवडलंय ते त्यांनी चॉईस केले, जसं मी केले. तू त्या अपेक्षा सोडून देईन की मी परत येईल. मी परत येणार पण नाहीये आणि मी तुझ्यासोबत राहणार पण नाहीये, नाही राहणार, मरल पण राहणार नाही. तू मला भले डिवोर्स दे किंवा न दे, काही कर, परंतु मी तुझ्यासोबत येणारच नाही आणि राहणार पण नाहीये. आणि तू बोलतोय ना की मी असंच तुला तर हे, मला थोडं ना आता काय करायचंय म्हणून मला त्या डिवोर्सची गरज आहे. ओके, तर तुझी हे मागं काही येऊन बोललंय, शिकवलंय ना, ते मुलांनी मला सांगितलेलं नाही आहे, ॲक्च्युली खरंच सांगितलेलं नाही आहे. पण मी मागे तू माझ्या मुलीला काय बोलला होता त्याच्यावरून अंदाज लावू शकते की तू मुलाला काय भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि ॲक्च्युली हा निघून पण गेला नाही फ्रेंड्स, मी मंदिरातून वापस येईपर्यंत थांबला पण. त्याच्याकडे चौकशा केल्या त्यानं, ती चौकशा वगैरे केलेल्या त्यानं सगळं सांगितलं की जेवण केले का, तिनं जेवली का, म्हणजे ह्याला बघायचं होतं मी ह्याच्यासाठी उपास ठेवलाय का नाही. तो म्हणे काहीच नाही खाल्लेलं, फक्त सकाळी चहा घेतलेली आहे तिनं. मग तिला चक्कर येईल ना, किती उशीर झालाय, मी जाऊ का घ्यायला, त्याला म्हणत होतं. ती म्हणलं ती तुमच्यासोबत येणार नाहीये. आणि खरंच मी आले नसते, पायी आले असते पण मी त्यासोबत आले नसते. मग अशा चौकशा करत होता की स्वयंपाक काय बनवलाय. मग मी आल्याच्या नंतर म्हणजे आल्याच्या नंतर परत मी माझं आवरलं, त्याला बघितल्याच्या नंतर मला लगेच हे झालं की म्हटलं हा आता मागे काही बोललाय, वाटलंच होतं. परंतु मला दुसऱ्या दिवशी एक वाक्य त्यानं बोलून सांगितल्याच्या नंतरच मला कळलं की ह्यानं काहीतरी याला शिकवले. परंतु तो बापलेकातला विषय आहे म्हटला आणि कट मारला त्यानं. ठीक आहे म्हटलं, आता हा मला सांगणारच नाही आहे. ओके, मग नंतर मी आता सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं आणि ते आता माझी एक परंपरा रीत आहे, मला ती निभवायची आहे. आणि मग मी नंतर ताट वाढून घेतलं, त्याला ताट वाढून दिलं, तर नाही मी जेवण करून आले. मला माहिती आहे तू जेवलाय, मला माहिती आहे, पण माझं कर्तव्य मी करते ना, माझ्या इथं आलाय ना, म्हणजे माझ्या इथं नाही बाबा तुझंच आहे. हां ते पण, कारण तो असं म्हणतो की इथं मी ते बोलले ना की यायचं नाही, तर त्याचं असं म्हणणं आहे की हे कुणाचं आहे, माझंच आहे, तू कुणाची आहे, माझीच आहे, म्हणून मी येणार. मुलं कुणाची आहेत, माझीच आहेत, हे घर माझं आहे म्हणून मी इथे येणार, मुलं माझे आहेत म्हणून मी मुलांना भेटणार, तुला काय करायचं आहे ते कर. तर हो, मी निर्णय लवकरच घेणार आहे, मी तुझं हे घर पण सोडून जाणार आहे. माहिती आहे मला हे तुझं घर आहे, परंतु माझ्याकडे आता सध्या प्रॉब्लेम आहे, मी मजबूर आहे. तर लवकरात लवकर मी तो पण निर्णय घेणार आहे. मग तू कसा पाऊल ठेवतो हे मी बघणार आहे, मग तू कसा येतो ही मी बघणार आहे. तुझ्या मुलांना तुला भेटायचंय, तू भेट, बाहेर भेट, बोल, काय शिकवायचं त्यांना शिकव, परंतु इथे नाही चालणार. तर चला फ्रेंड्स, मला हे शेअर करायचं होतं म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय.